मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पण ही बापाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि बाप गेल्यानंतर असा सोहळा करून बापाचा आशीर्वाद मिळाला. कल्याण इच्छिती तया तुला आवे दया वाह गायक वाह वादक शाबाश. जिवंतपणे हे बापाची सेवा केली आणि गेल्यावरही बाप देवाच्या पायाजवळ पोहोचत केला म्हणून या सगळ्या परिवाराला आज त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिलाय. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ बापाचा आशीर्वाद मिळतोय. कल्याण इच्छिती भावे तया हात वर करू. कल्याण जिवंतपणे ही बापाची सेवा केली पाहिजे. बळा बाप गेल्यावरही सेवा केली पाहिजे. तर्पण केलं पाहिजे, कीर्तन ठेवलं पाहिजे, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. हरिकथा ठेवल्यानं सर्व दोषाचं हरण होतं. तो आरंभी आवडे आदरे आले नाम तेने जगी झाले पूर्ण काम. जगातलं सिद्धीला काम नामचिंतनानं जातं. म्हणून बाप गेल्यावरही कीर्तन ठेवलं पाहिजे आणि बाप जिवंत आहे हे दोन हात त्याच्या सेवेला लावले पाहिजे. उठता येत नाही, म्हातारा झालाय, फेट्यावर आलाय तुमचा बाप, या दोन हातानं उठवा. त्याला जेवता येत नाही, काला करून जेव घाला. चालता येत नाही, हातानं चालवा. हे तुमचे दोन जिवंतपणी बापाला हात द्या. तुमच्या आईला हात द्या. आई बापाचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच कुठल्या कामाला जाऊ नका. जीवनातल्या सगळ्या गोष्टी मिळतील रे दादांनो. जिवंतपणी बापाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि बाप गेल्यानंतर असा सोहळा करून बापाचा आशीर्वाद मिळाला. कल्याण इच्छिती तया तुला आवे दया वाह गायक वाह वादक शाबाश.
कल्याण इच्छिती दया तुला योगायोगाने बाबा महाराजांच्यामुळं आलेले महाराज नाही तर कैलास महाराज पवार हे उत्तम गायक आहे महाराज, खूप गोड आहे महाराज, निरागस पोरगा आहे, निरागस एकदा जेवणात आला ना तो सोडत नाही महाराज, अत्यंत जिवलग आहे. खरंच सांगतो तुम्हाला, ते एका कवीचं वाक्य बघा तुम्हाला समजलं तर, एक कवी म्हणतोय भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळलं, काहीला उद्या कळलं, लक्ष देऊन ऐका, फार गोड अर्थ आहे त्याच्यात. हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल 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 दिल, आमिर खानचा नाही, त्याचा पिक्चर येते बरं का, आपला बराबर दिल, दिल म्हणजे हृदय, इथं हृदय आहे, इथं दिल आहे म्हणतात, इथं हृदय आहे, इथं बुद्धी आहे, इथं बुद्धी आहे, इथं बुद्धी आहे, इथं हृदय आहे, इथं गळा आहे. देवानं ठेवण कशी केली बघा आपल्या शरीराची, इथं सुचावं, इथं सुचावं, इथून निघावं, आणि मग कंठ गोड लागतो महाराज बरं का. आणि तुम्हाला खरंच सांगतो, संगीतात एवढी ताकद आहे की लताबाई मंगेशकर भारतरत्न झाल्या महाराज. काय बाई होती हो. लता मंगेशकराचं एखादं गाणं जर ऐकलं ना महाराज, असं वाटतं की त्या गाण्यामध्ये रमून जावं महाराज. तुम्हाला किती संकट असू द्या, किती दुःख असू द्या, दीपक शेठ तुम्ही एवढा प्रवास करता, एवढं साहेबांचं काम करता, फिरताना गाडीमध्ये लताबाईंची जुनं गाणं लावा एखादं. काय बाई महाराज, अरे रे पुन्हा होणे नाही. खरं सांगू, लता मंगेशकर कोण सरस्वती होती, भारतरत्न होती, कोण काय म्हणतंय गान सम्राज्ञी होती, हे नाहीच आहे महाराज. ती कोण होती ऐका, लता मंगेशकर कोण होती मी सांगतो तुम्हाला, ऐका कोण होती. भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये कृष्ण नावाचा अवतार घेतला होता, आणि कृष्ण अवतारामध्ये देवानं वाजवायला बासरी आणली होती. ऐका आणि कृष्ण अवतार संपवताना यादव संपवले, द्वारका बुडवली, पण ती जी बासरी आहे ना, बासरी ती अशी अदृश्य ठेवली होती. आणि कलियुगामध्ये लता मंगेशकर नावाची पोर जन्माला आली, आणि भगवंतानं ती अदृश्य ठेवलेली बासरी तिच्या कंठामध्ये घातली बरं का, म्हणून ती देवाची बासरी. बाजे मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे, आदर धरे मोहन मुरली पर, होठों पे माया विराजे, बाजे 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 मुरलिया बाजे रे. इतकी भारी वाजवली महाराज, जगाला वेड लावून गेली महाराज, जगाला एवढं गाणं गोड. वारकरी संप्रदायातली लता मंगेशकरासारखी बासरी जर कोणाच्या कंठात आहे तर आमच्या कैलास महाराजांच्या कंठात आहे. काय गोड आवाज आहे, हृदयाला लागतो. तो जर गायला लागला ना, 2-2, 3-3 तास कीर्तन करतो महाराज. माझ्याबरोबर असतात ना महाराज, हे त्यांना जाऊ देत नाही मी घरी महाराज, खूप त्रास देतो त्यांना, घरी जाऊ देत नाही. 8-8 दिवस माझ्याकडे असले ना, लई कीर्तनात 3-3 तास करतो महाराज, गायला असतात. काय आवाज आहे, वा कैलास महाराज धन्यवाद. याजसाठी केला होता अट्टहास, महाराज म्हणतात आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला. मग भगतसिंहानं म्हणावं, मीराबाईनं म्हणावं, जनाबाईनं म्हणावं, कान्होपात्र नावाच्या एका पोरीनं प्रयत्न केला देवाच्या पायाजवळ जाण्याचा, तर मंदिरात तिला जागा आहे. परमार्थातल्या प्रयत्नाला फळ मिळतं म्हणून करत जा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार, हरि जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.